अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपची मॅच आज झिम्बाब्वेमध्ये चालू आहे आणि सर्वार्थाने ही मॅच रेकॉर्ड ब्रेक झालेली आहे. म्हणजे आजच्या सामन्यामध्ये अनेक रेकॉर्ड निर्माण झाले. वैभव सूर्यवंशीचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी 15 चौकार आणि 15 षटकारांचा 175 धावा केल्या, की जो भारताकडून आतापर्यंत सर्वात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खेळी आहे. त्याचबरोबर या खेळीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आयसीसीच्या कुठल्याही फायनल मॅच मधली ही सर्वात जास्त धावांची खेळी आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य या खेळीचं असं आहे की वैभव सूर्यवंशी आता फक्त 14 वर्षांचा खेळाडू आहे. म्हणजे त्याला आणखीन एक वर्ल्ड कप अंडर-19चा खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळं भारतासाठी एक अत्यंत असं म्हणता येईल की अत्यंत धमाकेदार प्लेअर आपल्याला एक आपल्या होरायझन वरती तयार झालेला आहे. आणि इतका त्याला म्हणतात की अविश्वसनीय खेळी की ज्याचं आपण वर्णनही करू शकत नाही. 15 षटकार आणि 15 चौकार आणि केवळ 30 बॉलमध्ये 150 धावा. आणि याच्यातले षटकारांचं वैशिष्ट्य असं होतं की यातले अनेक षटकार हे सहजपणे 90 मीटर पर्यंत जातील इतके लांब त्यांनी मारलेले होते. अत्यंत क्लीन हिटिंग, अत्यंत कडक पॉवर प्ले आणि क्लासिक बॅटिंग असं त्या वैभव सूर्यवंशीच्या खेळाचं वर्णन करता येईल. आणि त्याचबरोबर त्याच्या खेळीमुळं भारताने आज 411 धावांचं आव्हान इंग्लंड पुढे उभा केलं. हे सुद्धा एक रेकॉर्ड आहे. T20 अंडर-19 मध्ये 50 ओव्हरच्या षटकाच्या सामन्यामध्ये अंतिम फेरीमधला हा सर्वात जास्त स्कोर आहे. आणि आता जी काही ताजी माहिती मिळते त्याप्रमाणे इंग्लंडचा या सामन्यामध्ये अत्यंत दारुण पराभव होण्याच्या मार्गावर आहे. आणि मला वाटतं की ही अत्यंत ऐतिहासिक खेळी वैभव सूर्यवंशीने खेळलेली आहे. वैभव सूर्यवंशी मला वाटतं की अत्यंत अफलातून असा प्लेअर आहे. म्हणजे त्याचं वय एकूण लक्षात घेतलं आणि त्याचे स्ट्रोक प्ले जर बघितलं आपण, तर तो ज्या गतीनं ज्या लांब पर्यंत बॉल मारतो हे अत्यंत अविश्वसनीय आहे. म्हणजे आजपर्यंत क्रिकेटमध्ये आपल्याकडं मोठ्यांच्या क्रिकेटमध्ये ख्रिस गेल सारखा प्लेअर होता, शाहिद आफ्रिदी सारखा प्लेअर होता की जे अत्यंत लांब बॉल मारण्यासाठी प्रसिद्ध होते. पण केवळ 12-14 वर्षाचा मुलगा ज्या पद्धतीने आज मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतो ते केवळ अविश्वसनीय. म्हणजे आपल्याकडं सचिन तेंडुलकर जेव्हा आला तेव्हा त्याला मास्टर ब्लास्टर म्हटलं गेलं, पण हा त्याच्याही पुढचा आक्रमक खेळणारा अत्यंत स्फोटक फलंदाज आहे. आणि त्याचबरोबर आयुष म्हात्रेचा देखील आपल्याला उल्लेख करायला लागेल. तो आपल्या महाराष्ट्राचा खेळाडू, मुंबईकडनं खेळतो. आयुष म्हात्रे या संघाचा कर्णधार आहे. आणि आयुष म्हात्रे सुद्धा ज्या धमाकेदार पद्धतीने फलंदाजी करतो, मला असं वाटतं की भारताचं फलंदाजीचं भवितव्य अत्यंत ताकदवान हातांमध्ये आपलं सुरक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडगोळी खेळते आता, त्यांनी जर सातत्य पुढचे 4-5 वर्ष कायम राखलं तर भारताला अत्यंत दर्जेदार खेळाडू आपल्याला मिळणार असं दिसतंय. आणि अंडर-19 मधनं आपल्याला यापूर्वी सुद्धा युवराज सिंग, ज्यांनी आपल्याला 2011चा वर्ल्ड कप जिंकून दिला, 2007चा वर्ल्ड कप जिंकून दिला, हा सुद्धा अंडर-19च्या टीम मधनं पुढे आलेला खेळाडू होता. विराट कोहली, शिखर धवन, शुभमन गिल असे अनेक खेळाडू जे आहेत ते अंडर-19 मधनं आपल्या भारताला मिळाले. रवींद्र जडेजा असेल. तर त्यामुळे मला वाटतं की अंडर-19 जो आपला परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये अत्यंत धमाकेदार खेळाडू आपल्याला आता मिळतात. त्याच्यामध्ये हेनिल पटेलचा उल्लेख करायला लागेल की अतिशय उत्कृष्ट बॉलिंग करतोय. अमरीशचा उल्लेख करायला लागेल. त्यामुळे आत्ताच्या टीममध्ये इतके दर्जेदार प्लेअर आहेत की आत्ताच्या सणी सुद्धा जर त्यांना आपल्या मुख्य संघामध्ये स्थान मिळालं तरी देखील त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती चांगली कामगिरी करू शकतील. इतकी गुणवत्ता त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे. IPL मध्ये देखील आपण बघितलं की वैभव सूर्यवंशीने अत्यंत धमाकेदार सेंचुरी करून दाखवली. त्यामुळं असं वाटतं की आता क्रिकेटमध्ये भारताकडे जे काही आता गुणवत्ता आहे ती कदाचित जगामध्ये सर्वोत्तम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मैदानाच्या चौफेर फलंदाजी, कुठल्याही प्रकारचा पुस्तकातला शॉट त्याच्या बॅटमध्ये उपलब्ध आहे. ज्या पद्धतीने चौकार षटकारांची बरसात ज्या सहजतेने तो करतो हे बघितल्यानंतर त्याला काही कुठली कमतरता असं अजिबात जाणवत नाही. पण क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की नुसतं टॅलेंट पुरत नाही, त्यासाठी सातत्य खूप महत्वाचं असतं, फिटनेस खूप महत्वाचा असतो आणि त्या वेळेची गरज ओळखून आपल्या खेळामध्ये बदल करणं खूप आवश्यक असतं. तर मला वाटतं की वैभव सूर्यवंशी अजून फार लहान आहे. म्हणजे अजून त्यांनी वयाची 16 वर्ष पण पूर्ण केलेली नाही. त्याकडे वेळ भरपूर आहे. त्यामुळे त्याला ग्रो होण्यासाठी खूप वेळ आहे. त्यामुळे तो अपयशी ठरला असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. त्याला क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं त्याकडे ठासून भरलेलं आहे आणि ते त्यांनी इतक्या कमी वेळामध्ये सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्याला फक्त आता गरज असेल तर संयमाची गरज आहे. आणि क्रिकेट शिवाय इकडं तिकडं अजिबात न पाहता फक्त जर त्यांनी खेळावर लक्ष केलं तर मला वाटतं की तो आपल्याकडं नवीन सचिन तेंडुलकर, नवीन विराट कोहली किंवा रोहित शर्मा होण्याची क्षमता त्याच्यामध्ये पूर्णपणे आहे.